आज पुणे मेट्रो स्टेशनने तुमच्या फायद्यासाठी नवीन निर्णय घेतलाय. तुमचं घर मेट्रो स्टेशनपासून कितीही लांब जरी असलं तरी तुम्हाला आता त्रास होणार नाही, कारण पुण्यात लवकरच येते स्विच ई राईड. ई राईड भाडे सेवा जी स्विच ई राईड कंपनीद्वारे पुण्यातील प्रमुख 10 मेट्रो स्टेशनवरती सुरू होणार आहे. ही सुविधा खूप खास असणार आहे, कारण तुमचा फर्स्ट माईल आणि लास्ट माईल हा प्रवास अत्यंत सुखदायी होणार आहे. स्विच ई राईड ही एक इलेक्ट्रिक रेंटल बाईक सेवा आहे, जिथे तुम्ही ई बाईक ॲपद्वारे भाड्याने घेऊ शकतात. तुम्ही मेट्रो स्टेशनवरती आलात आणि आता घर तुमचं ऑफिसपासून थोडं दूर आहे, तर ॲप स्कॅन करा आणि बाईक निवडा आणि आता तुम्ही तुमच्या प्रवासाला निघा. तर ही सेवा कशी वापरायची? स्विच ई राईड ॲप डाउनलोड करा, तुमचं KYC पूर्ण करा, म्हणजे तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार वगैरे. बाईकवर असलेला QR कोड स्कॅन करा आणि बाईक अनलॉक झाली की तुम्ही तुमचा प्रवास सुरू करू शकता. तुम्ही ही बाईक तुमच्या घरापर्यंत घेऊन जाऊ शकता, पण यात एक अट आहे. स्विच स्टँड जिथे असेल तिथेच तुम्हाला ही बाईक परत करावं लागेल. जर स्विच स्टँड हे तुमच्या घरापाशी असेल हे तुम्हाला खूप सोयीस्कर ठरणार. 25 किमी प्रति तासपर्यंत सुरक्षित वेग. एकदा चार्ज केल्यानंतर 80 किलोमीटरपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता. सॉस, GPS ट्रॅकिंग, सुरक्षेची एक खात्री मिळते. बॅटरी संपली तर लगेच बदलण्याची सोय सुद्धा आहे. मोबाईल ॲपमधून सगळी प्रक्रिया देखील सोपी आहे, ज्यामध्ये पुण्यातील 10 मेट्रो स्टेशनवरती ही सेवा प्राथमिकपणे सुरू होईल, जसं की शिवाजीनगर, स्वारगेट, PMC, PCMC इत्यादी ठिकाणी. किंवा दुसऱ्या आठवड्यात ही सुविधा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर पुणेकरांचा प्रवास अजूनच स्मार्ट आणि सोयीस्कर होणार आहे. स्विच ई राईड सारख्या सुविधांमुळे आपल्याला मेट्रो प्लस ई बाईक असा डबल फायदा मिळणार आहे. तर मित्रांनो, ही सुविधा तुम्हाला कशी वाटते? ही सुविधा तुम्ही वापरणार का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा, कारण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.